जर तुम्हाला अचानक 6 लाख रुपयांच्या वैद्यकीय खर्चाची गरज भासली आणि जर तुमच्या कंपनीच्या विम्याद्वारे 3 लाख रुपयांपर्यंत तर तुमच्या स्वतःच्या विम्याद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळत असेल तर तुम्ही या दोन्ही आरोग्य विम्याचा एकत्र वापर करू शकता। आता ते कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कशी करावी क्लेमची प्रक्रिया? सर्वात आधी तुमच्या आरोग्य विमा कंपनीला तुमच्या वैद्यकीय खर्चाबद्दल माहिती द्या। यामुळे तुम्ही दुसऱ्या विम्याचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरता। शक्य असल्यास रुग्णालयात कॅशलेस क्लेमसाठी मंजुरी मिळवा। जर तुमच्या उपचाराचा खर्च कंपनीच्या विमा रकमेपेक्षा जास्त असेल तर तुमच्या वैयक्तिक आरोग्य विमा कंपनीला तुमच्या वैद्यकीय खर्चाची माहिती द्या। दुसऱ्या विमा कंपनीकडून पैसे मिळेपर्यंत तुम्हाला तुमच्याकडील उर्वरित रक्कम भरावी लागू शकते। रुग्णालयातून तुमच्या उपचाराची सर्व बिलं, डिस्चार्ज रिपोर्ट आणि इतर आवश्यक कागदपत्रे घ्या। तुमच्या कंपनीच्या विमा कंपनीकडून तुम्हाला किती रक्कम मिळाली याचं सेटलमेंट लेटर घ्या। आता तुमच्या वैयक्तिक विमा कंपनीकडे सेटलमेंट लेटर, रुग्णालयाची बिलं आणि तुमचे KYC डॉक्युमेंट्स जमा करा। दुसरी विमा कंपनी पडताळणीसाठी तुमच्याकडून आणखी काही कागदपत्रे मागू शकते, ती त्यांना सादर करा। दुसरी कंपनी तुमच्या क्लेमची व्यवस्थित तपासणी करते, त्यामुळे यासाठी काही दिवस लागू शकतात। तपासणी पूर्ण झाल्यावर तुमच्या विमा पॉलिसीनुसार उर्वरित क्लेमची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कंपनीच्या आणि स्वतःच्या आरोग्य विम्याचा एकत्रितपणे वापर करून मोठ्या वैद्यकीय खर्चाच्या वेळी आर्थिक भार कमी करू शकता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकमत मनीला आत्ताच फॉलो करा।